चला तर आज आपण फ्लावरचा पुलाव कसा बनवायचा ते पाहूया. तर आपल्या आवडीनुसार फ्लावर कापून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर धुवून भाजून घ्यायचा आहे. लसूण, अद्रक आणि मिरची ठेचून घ्यायची आहे. आता आपल्याला ज्याच्यात पुलाव बनवायचा आहे त्या भांड्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकून घ्यायचे. खडे मसाले टाकायचे आहे, लवंग, काळी मिरी, वेलची, दालचिनी आणि तेजपत्ता. 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कापून तो पण परतून घ्यायचा आहे पहिल्यांदा. त्याच्यानंतर लसूण अद्रक पेस्ट टाकायचे आहे. फ्लावर टाकून घ्यायचे, मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आता याच्यात मसाले टाकून घ्यायचे. तर जिरा पावडर, धणा पावडर, हळद पावडर आणि मसाला टाकायचा आहे आपल्या आवडीनुसार. अर्धी वाटी दही फेटून टाकायचं आहे. 1 कप तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवलेले बासमती तांदूळ घेतलेला आहे, कोणताही तांदूळ वापरा इथे. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तांदळाच्या दुप्पट याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. पुलाव शिजवून घ्यायचा आहे. वरून काजू, कोथिंबीर टाकायची आणि मस्त आपला फ्लावर पुलाव तयार.